मित्रांनो, आज दुपारच्या जवळपास 2:30-3 वाजलेले आणि आज वार शुक्रवार आहे. मी ह्या टाइमला दुपारी मिसळ बनवतोय. आपल्या हॉटेलला दररोज बऱ्यापैकी गर्दी असते आणि त्या गर्दीची मलाही फार सवय लागलेली आहे. पण माहित नाही का बरं, पण आज जवळपास 1:30-2 वाजेपर्यंत एकदम हळूहळू कस्टमर चालू होते. अशी शांतता बघून मला आज वाटलं नव्हतं की इतक्या मिसळ जातील. पण अचानक दुपारी माझे सगळे टेबल लागून गेले आणि दिवसभराची कसर त्या माझ्या 1-1.5 तासात निघून गेली. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हा आपला बिझनेस आहे आणि रोजचा दिवस बिझनेस मध्ये सारखाच असेल असं शक्य नाही. कस्टमर नसल्यावर वाईट तर मलाही वाटतं आणि सगळ्यांनाच वाटणार आहे. वेळ तर कोणासाठी थांबत नाही, पण जर आपण कष्ट करतोय तर आपली ही चांगली वेळ आल्याशिवाय राहत नाही. मी कुठेतरी वाचलेलं आहे, पण हे खरं आहे की टिकून राहा, तू जिंकून जाशील. मग काय, कस्टमर तर चालूच होते. पाव पण संपले होते. फटाफट जाऊन पाव घेऊन आलो. हॉटेलमध्ये आल्यावर बघितलं टेबल लागलेले होते, फक्त पावासाठी थांबले होते आणि घड्याळात जवळपास 4:45 वाजलेले होते आणि इतके टेबल लागलेले. कशी दादा मिसळ? एक नंबर होती दादा, खरंच मिसळ. काळ्या मसाल्याची मिसळ मला खरंच आवडली. याच्या आधी मी खूप जागे खाल्लेली, पण खरंच अशी युनिक मिसळ कुठेच नव्हती भेटलेली. कशी होती दादा आजची मिसळ? मस्त, एकदम छान. तुम्ही आतापर्यंत किती वेळ आलेले? जशी हॉटेल चालू झाली तशी आलेली. 11 वेळ झालं. कशाला नाही? हा जास्तच असेल, पण 11. धन्यवाद. इथून पुढे पण येत राहा. खाण्यासारखी छान, झणकेदार आणि मस्त होते. भाई, कस्टमर एवढे कडक रिव्ह्यू देताना तर दिवसभराचा थकवा पूर्ण निघून जातो आणि पुन्हा काम करायची खूप एनर्जी येते. मग काय, हॉटेल क्लीन करून आजचा दिवस इथेच संपवला.